नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचन मध्ये। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी, कमी मसाल्यात असल्यामुळे लहान मुलांनाही खूप आवडते। नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर हे खूप आवडणारे कबाब आहे। तर आज आपण करणार आहोत चिकनचे कबाब, म्हणजे रशियन कबाब। याला रशियन कटलेट असेही म्हटले जाते। यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स वापरून हे चिकनचे कबाब बनवले जातात। तर चला बघूया आपण त्याचे साहित्य। हे 1/2 किलो चिकन आहे। याच्यामध्ये मी एक छोटा ग्लास पाणी टाकलेलं आहे, थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हिरवी मिरची क्रश करून टाकलेली आहे, थोडंसं मीठ। हे सर्व आपण बॉईल करून बाजूला काढलं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे। 3 बटाटे आहे मध्यम आकाराचे, ते आपण उकडून स्मॅश केलेले आहे। त्याचबरोबर अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त असतील हा किसलेला कॅबेज आहे। हे किसलेले गाजर आहे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी शिमला मिरची आहे, ती पण आपण बारीक केलेली आहे। त्याचबरोबर कोथिंबीर, हिरवी मिरची आपण क्रश करून घेतोय, लागेल तशी आपण टाकू। आणि अर्धा कप हा मेजरिंग कप आहे, त्याच्याने साधारणतः अर्धा कप आपण मैदा घेतलेला आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, मीठ, इथं काळं मीठ आणि चाट मसाला। त्याचबरोबर ही 2 अंडी घेतलेली आहे आणि ही भाजकी शेवळी म्हणून असते ती घेतलेली आहे, आणि हा स्टॉक आहे त्याचा आपल्याला उरलेला तो। तर चला करूया आपण त्याची। आपण गॅस लावून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, साधारणतः 3 चमचे आपण तेल टाकूया, म्हणजे ह्या पळीने। आपलं तेल साधारणतः गरम झालेलं आहे। आता आपण काय करूया, त्यामध्ये थोडेसे हे मैद्याचं पीठ आहे ते आपण थोडंसं भाजून घेऊया। हे जे पीठ आहे हे मी चाळून घेतलेलं आहे, आणि आपण एकदम लालसर आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया। याचा रंग बदलेपर्यंत आपण व्यवस्थित भाजूया। यात आपण साधारणतः 1/2 चमचा एवढं अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। हिरवी मिरची आपण क्रश करून घेतलेली आहे, जास्त तिखट बनवत नाही म्हणून आपण थोडी टाकतोय, ती पण साधारणतः 1/2 चमचा इतकीच आहे। आता हे आपण व्यवस्थित घालून घेऊया। हे अशा प्रकारे आपण पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत। चिकन शिजवताना हा जो स्टॉक होता तो आपण काढून ठेवलेला होता, म्हणजे 1 ग्लास टाकला होता पाणी, त्यामधलं चिकन वेगळं नंतर केलं, आणि हे जे उरलेलं स्टॉक आहे ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया। आणि व्यवस्थित हलवून घेऊया। चिकन शिजवताना आपण त्याच्यात थोडी काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ आणि थोडंसं हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकलेली होती। हिरवी मिरची थोडी टाकलेली आणि मीठही थोडंसं टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये आपण ही कापलेली जी शिमला मिरची आहे ती आपण त्याच्यात टाकूया, ही अर्धी वाटी आहे। त्याचबरोबर किसलेले जे गाजर आहे ते पण आपण टाकूया। हे कॅबेज म्हणजे आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त आहे ते आपण याच्यात टाकूया। हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया, कारण हे थोडे आपण शिजवून घेतोय, कारण आपण जर कच्चे जर टाकले तर याला पाणी सुटेल, म्हणून आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर रेसिपी होते, आणि साधारणतः 1/2 किलो मध्ये भरपूर कटलेट किंवा हे रशियन कबाब होतात। तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण माझ्या मते तर इतके पण भरपूर होतात। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे आपण थोडं शिजवून घेतलं आहे।
आता आपण एक एक करून त्याच्यात थोडा थोडा मसालाही टाकूया. अर्धा चमचा जवळजवळ धने पावडर आहे, तो आपण त्याच्यात टाकूया. पाव चमचा इतका जिरे पावडर आहे. पाव चमचा इतकी आपण काळी मिरी पावडर टाकलेली आहे, क्रश करून घरातच क्रश केलेली आहे ती. त्याचबरोबर थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला थोडं टाकते मी. पाव चमच्यापेक्षाही कमी टाकलेलं आहे ते मी जवळजवळ अर्धा चमचा आपण टाकलेला आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्तही टाकू शकता. त्याचबरोबर आपण हे बॉईल केलेलं जे चिकन होतं ते आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे, शेड केलेला आहे, ते आपण सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया. हे पाव किलो चिकन आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे शिजवून मी बारीक केलेले आहे. त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीरही टाकूया त्याच्यात. हे 3 मध्यम आकाराचे बटाटे हे उकडून घेतले आहे आणि ते मी स्मॅश केलेले आहे. तुम्ही हातानेही बारीक करू शकता, पण हाताने बारीक केले तर खूप गुठळ्या राहतात, म्हणून मी थोडेसे किसणीवरती बारीक केलेले आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आपण हे सगळं आता मिक्स केलेलं आहे आणि याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कारण भाज्यांना पाणी सुटतं म्हणून आपल्याला ते मिक्स करायचं आहे. एखादा मिनिटभर आपण शिजवून घेऊया आणि काढून घेऊया. अशा प्रकारे आपला गोळा पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण तेल घेऊन त्याचे कटलेट्स बनवून घेऊया. आता आपण हातात थोडंसं तेल लावून घेऊया आणि एक गोळा घ्यायचा. तुम्हाला जितके मोठे पाहिजे असतील तेवढ्या साईजमध्ये आपण कटलेट करून घेऊ शकतो. आणि हे साधारणतः कोणी गोल करू शकतं किंवा कोणी लंबाकृती किंवा अंड्याकृती पण करू शकतो. बाजारामध्ये मिळणारे जे कटलेट असतात रोड साईड ते असे ओव्हल शेपमध्येच असतात, म्हणून आपण तसेच करतो आहे. असे करून आपण सर्व ठेवून देऊया. हे पहा, आपले सर्व कटलेट तयार करून झालेले आहे. आता आपल्याला त्याला अंड्यामध्ये घोळून आणि नंतर आपण त्याला शेवळ्या कोट करणार आहोत. आता आपण अंडे फोडून घेऊया. सध्या आपण एकच अंड फोडून घेऊया, लागेल तर आपण दुसरं फोडूया. आवश्यकता असेल तर आपण दुसरंही फोडून घेऊया. यामध्ये आपण थोडीशी अगदी पिंचीशी काळी मिरी टाकूया, म्हणजे एक पिंच भर, आणि तितकंच मीठ टाकूया. थोडंसं काढून घेऊया. आता काय करूया, ही जी कटलेट बनवली आहेत आपण किंवा कबाबही म्हणूया, हे कबाब आपण याच्यामध्ये टाकूया. सगळ्या बाजूने व्यवस्थित त्याला लावून घेऊया. अशा पद्धतीने लावून घेऊ आणि आपण ह्या शेवळ्या ज्या आहे त्या भाजलेल्या शेवळ्या घेतलेल्या आहेत, त्याने बारीक चुरून घेतल्या. त्याच्यामध्ये आपण हे सर्व एक एक करून टाकूया. असं आणि हे कोट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने कोट करून घेऊया आणि साईडला काढून ठेवूया. अशा पद्धतीने आपण कोट केलेले आहे, ते आपण आता काढून ठेवूया. आता मी हे सर्व कोट करून घेते. अशा प्रकारे आपण त्याला अंड्यामध्ये घोळून नंतर आपण त्या शेवळ्यामध्ये घोळून घेतलेले आहे. हे पहा, हे अशा प्रकारे झाले. आता यांना आपण तळून घेऊया. आता आपण तेल टाकूया आणि फ्राय करून घेऊया. यामध्ये तेल थोडं टाकायचं, कारण हे अंडे वगैरे टाकलेलं असल्यामुळे याचं तेल खूप उरलं तर ते फक्त नॉनव्हेज भाजीमध्येच वापरता येतं, म्हणून टाकताना थोडं तेल टाकायचं, जास्त प्रमाणात टाकायचं नाही. तेल आपलं थोडं गरम झालेलं आहे. आता हे आपण कबाब त्याच्यामध्ये टाकूया.
साधारणतः 4 टाकलेत मी आणि व्यवस्थित त्याला फ्राय करूया. यात आपण अंडे टाकल्यामुळे हा फेस येतो, पण घाबरण्याचं काही कारण नाही. तेल थोडं थंड झालं की फेस आपोआप कमी होऊन जातो. उलटून पालटून आपण मस्तपैकी गोल्डन ब्राऊन पर्यंत करूया. हे पहा, आपले गोल्डन ब्राऊन रंग व्हायला लागला आहे. आपण एखादा अर्धा मिनिट ठेवून आपण काढून घेऊ. हे पहा, आपले जवळजवळ झालेले आहे. ते आपण आता काढून घेऊया. ते चांगलं निचू द्यायचं. कबाब खाण्यास खूपच सुंदर लागतात. ते आपण कशाबरोबरही खाऊ शकतो. समजा हिरवी चटणी असेल किंवा टोमॅटो सॉस असेल किंवा ते जर नसेल तर मेयोनीज बरोबर तर अतिशय सुंदर लागतात. आता आपण ही दुसरी बॅच करून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपले रशियन कबाब तयार झाले आहे. दिसायला खूप सुंदर आणि खाण्यासही खूप सुंदर. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.